नमस्कार मंडळी. नमस्कार. तर काल आपण व्हिडिओ टाकला, सोन्याच्या मम्मीचं साड्याचं कलेक्शन दाखवलं तुम्हाला आणि त्याला एक कमेंट आली की आता कपाटाचा व्हिडिओ दाखवा सगळं आवरल्याच्या नंतर, की कसं आवरलं बॉस सोनूच्या मम्मीनं. तर त्याच्याविषयी व्हिडिओ आहे आजचा. आणि तुझं कलेक्शन सगळ्याला आवडलं. सगळ्या जणी म्हणल्या की सोनूच्या मम्मीकडे चांगल्या साड्या आहे बरं का, याच्यानंतर साडी मागायची नाही आता, फक्त सणालाच घ्यायचंय. हा, सगळ्याला आवडल्या. पण एक रश्मिताई आहे, त्यालाच आवडत्या की नाही काय माहित, कारण त्याची कमेंट आली नाही अजून. तर एक रश्मी पोद्दार म्हणून ताई आहे. आता विषय निघला म्हणून सांगतो मी. आपले सगळे व्हिडिओ पाहते त्या, सगळ्या व्हिडिओला कमेंट राहती, पण निगेटिव्ह कमेंट राहती. चांगली कमेंट काही कधी करत नाही. त्याच्या कमेंट अशा राहत्या, बंद करा ते पांचट व्हिडिओ. आम्ही म्हणलं इकडं की होणारं लेकरू गोरं व्हाव, तर त्या टिकून म्हणणार तुम्ही दोघं बी काळे तर तुम्हाला काळच लेकरू होईल. आम्ही म्हणलं की मुलगा हो, तर त्या म्हणणार की तुम्हाला 100% मुलगीच होणार. विरुद्ध असतं त्यांचं काही. एक दिवस काळ्या मसाल्यात वांग्याची भाजी केली, तर सगळ्यांनी म्हणलं की चांगली केली व भाजी, तर त्या ताईची कमेंट होती तूच खा. आणि किंवा असं म्हणणार, आता हे आपण गरोदरपणाची व्हिडिओ टाकतो सोनूच्या मम्मीचे, 8वा महिना लागला, सोनोग्राफी केली, तेव्हा तुम्हाला लाजही वाटत का असे व्हिडिओ टाकायला? तुमचं पहिलं पोरग 14 वर्षाचं आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही असे व्हिडिओ बनवता. तर प्रत्येक व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट राहते त्या ताईची. तर त्याचा आम्हाला काही बिलकुल राग नाही, कारण व्हिडिओ पाहत्या त्या, एक एक व्ह्युअर्स पाहणारा महत्वाचा आहे, काही राग नाही. फक्त जर व्हिडिओ पाहत असणार ना ताई तुम्ही, तर काय करा, निगेटिव्ह कमेंट नका करत जाऊ. काय होतं, माणूस डिमोटिवेट होतं ना, नाराज होतं. तर निगेटिव्ह कमेंट नका करू. बाकी आम्ही काही तुम्हाला इकडून ब्लॉक करत नाही, काहीच नाही. तुम्ही करत राहा, तुमची इच्छा, चांगल्या करा, वाईट करा. वाईट कमेंटचा आम्हाला काही राग नाही आहे. जेव्हा सोशल मीडियावर आम्ही यायचा निर्णय घेतला, त्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे की आम्ही ट्रोल होऊ शकतो, लोक काहीचे काही घाण कमेंट करू शकते. पण हा एक याचा भाग आहे. व्हिडिओ बनवतोय तर ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहे. तर काही तुमचा काही राग वगैरे काही नाही आम्हाला. तर चला, सोनूच्या मम्मीचे तुम्हाला आता कपाट दाखवतो. तर हे आमचं 8-9 वर्षापूर्वीचं जुनं कपाट आहे बघा. 1 क्विंटलचं. 1 मिनिट. हा, 1 क्विंटलचं आम्ही मोजून घेतलेलं होतं 12,000 रुपयामध्ये. आणि हे खूप जुनं झालं होतं बरं का. खूप जुनं झालं होतं मंडळी. हे गंजलं होतं वरून, ते जुन्या घरात असल्यामुळं, पाणी पडल्यामुळं ते बरंच खराब झालं होतं. पण मग सोनूज पप्पांनी कलरचे डबे आणून ना सगळा कलर दिला, तर आता ते नवीनच दिसू लागले. जुनं झालतं म्हणजे कसं झालतं, ह्या कपाटानं लय घरं बघितली. भाड्याच्या रूम मध्ये राहत होतो आम्ही सारखं, या रूम मधून त्या रूम मध्ये. आम्ही संभाजीनगरला प्लॉट घेतला होता, तर तिथं गेलो होतो आपण, आहे ना. तर मग आम्ही नंतर तो प्लॉट विकला, मग भाड्याच्या रूम मध्ये, मग काही दिवस हिच्या मम्मीच्या रूम मध्ये, तिथून परत गावाकडे आलो. घरामध्ये तर त्याला इकडून तिकडं नेताना आहे ना, त्याला स्क्रॅचेस आले, काचच फुटले आणि ते लयच लगे ते घराची आब घालत होतं ते. तर मग आम्ही काय केलं, एक दिवस पेंट केलं याला. आता हा पेंट जो आहे तर घरच्या घरी पेंट केलेला आहे सोनूज पप्पाने. हा, याला परत हे बघा, हा काच तुम्हाला काचावर डिझाईन दिसत असतं, कारण की ही पहिली आहे जेव्हा आम्ही कपाट घेतलं तेव्हा, आणि ही फुटली होती. तर हा काच आम्ही तिथून हे माप घेऊन काच मोजून आणून घरी बसवलेला आहे. हा, तर त्याला आम्ही व्यवस्थित केलं. त्याच्यामध्ये काय काय ठेवले ते दाखव आता जुन्या कपाट. आणि हे सोनूच्या मम्मीच्या हातात दिसू राहिले का, हे रुमाल आहे सोनूचे माझे इतके रुमाल आहे. आता मी त्याला प्रेस केली. पण ज्याचा रुमाल त्याला, सोन्याचा सोन्याला, माझा मला कसा ओळखणार? आता बघा ना, आमचं जुनं कपाट आहे बघा. हा, याच्यात ह्या गोदाड्या आहे, वरती गोदाड्या ठेवलेल्या आहेत. गोण्या गाण्यात काही बांधून ठेवत नाही. माझ्याकडे काही जास्त नाही, पण एवढ्याच आहे. तर कोणी आलं पाहुणे रावळे एखादं माणूस शिल्लक तर कामाला येत्या. हा सोनूचा कप्पा आहे, त्याच्यामध्ये सॉक्स आहे, त्याचा टाय आहे, त्याचं सामान आहे सगळं. आणि हे त्याचे रुमाल जाणार त्याच्यात त्याचे रुमाल छोटे. हा, बरोबर आहे, अशी ओळखते तू, आहे ना. हा दुसरा कप्पा आहे. हा कोणाचा आहे? हा सोनूज बाप्पाचा आहे. हा, तर याच्यात बघा, हे त्यांचे सॉक्स आहे आणि हे त्यांचे रुमाल आहे. हा, तर त्यांचे छोटे रुमाल आहे इकडं, जे ते तोंडाला बांधते. नंतर हे दुसरे, जेव्हा ते थंडीचं कुठं गेले
अशी त्यांची रुमाल. आणि हे बघा हे माझं एक सॉक्सचा जोड आहे पाठीमाग. आता काढून घे माय कप्प्यात काय तुला पाठीमाग ठेवला आणि जागा येतं नाही ना, पण यश त्याच्या कप्प्यात ठेवायचं नाही ना. ठेवू द्या ना सोनूचे पप्पा. ठीक आहे राहू दे. असे 2 ड्रॉवर आहे बघा, 2 याच्यात दोघांचे सॉक्स. इथं काय खाली? इथं एक खोळी आहे उशाच्या खोळी, गादीच्या खोळी आणि उशी आहे. हे बघा सगळ्या छोट्या उशी आहे या. हा. आणि इथं खाली बॅगी वगैरे. बॅग मध्ये बॅगी ठेवलेल्या आहे मी ज्या गावाकडे जायचंय. आणि हा सोनूचा वापरायचा कप्पा आहे बघा. तर ह्या कप्प्यात असंही. चल दुसरा कप्पा दाखव, कारण तुझ्या साड्याचा कप्पा पाहायचा आहे सगळ्याला. पण पहा आता हे मी दाखवू राहिलो. तो हे माझ्या बांगड्या आहे बघा, कशा लावून ठेवते मी बघा. मला ना घाण आवडत नाही, पण काय करता माझ्या कपाटात इतका कचरा आणि इतकी हे झालं होतं. हे बांगड्याचं कलेक्शन आहे सोनूच्या मम्मीचं. हा असं बघा. हे बघा हे जे आहे ना, तर मला आल्या गेलेल्या साड्या आहे. आले गेलेले म्हणजे आयरव साड्या म्हणजे चांगल्या पण आहे त्याच्यात, पण आपण कुठून नेसून आलेल्या साड्या. अच्छा अच्छा. तर मी याच्यात ठेवते. तर बघा कोणी आलं ना तर पटकन काढता येईल. असं टापटीप ठेवलंय ना. हा हे बघा याच्यामध्ये आमचं रोजचं गन पावडरचं सामान असतं. याच्यामध्ये गन पावडर. थांब गन पावडर तर दिसा ना. हे सोनूच्या मम्मीचं गन पावडर. हे गन पावडरचं सामान आहे. आणि ते कंगवे ना, कंगवे काळे दिसू राहिले. गरम पाण्यात धुवून काढायचे आता एक एक करते ना. आणि याच्यामध्ये बघा हे आदिवासी ऑइल आणलेले मी. ते आम्हाला गिफ्ट आलेलं आहे लावण्यासाठी, पण थोडा वास येतो ना त्याचा, तर काही लावत नाही. माझं मेडिकल म्हणजे सगळ्यांचं ताप खोकला सर्दीच्या गोळ्या झेंडू बाम याच्यात ठेवते. सगळ्यांचं म्हणजे मी कधीच गोळी घेत नाही मंडळी, पण मी घरात ठेवते. 10 वर्षात मी 10 वेळेस पण गोळ्या घेतल्या नसन. याच्यामध्ये माझं सुई दोरा मनी असे बॉक्स आहे 2. हे मी असे छान ठेवून देते इकडे. ते राहू दे, ते काही दाखव सारखं नाही, पडू दे. इथं माझ्या वापरायच्या साड्या आहे बघा, अशा ठेवते मी माझ्या वापरायच्या साड्या. हा तर ह्या बघा वापरायच्या साड्या हिच्या. हा इथं माझे ब्लाऊज आणि हे माझे ड्रेस जुने. अच्छा. आणि खाली हे माझे गाऊन आहे आणि सामान आहे. हे करदुडे एक सासून ठेवलेले. बाकीचं इकडे गोट आहे, गोट याला गोट म्हणताय. हा हे गोट आहे. तर चला ह्या कपाटात काही विशेष नाही. ही खर्च जे कपाट आहे आता अगोदर माझं दाखवू का? हा दाखव, मी थोडं लांबून दाखवतो. आता हे कपाटात 4 कप्पे. 1 2 3 4. हे केवढ्याच घेईल आपण? 22,000. हा याला कोणतं कपाट म्हणते आम्हाला काही माहित नाही. तर आत्ताच घेतलंय, 6 महिने झाले असेल. तर तुम्ही ज्या सगळ्या साड्या पाहिल्या ना ते गेले याच्यामध्ये. तर याच्यात गेल्या. काल सोनूची मम्मी म्हणे मला की ही अशी बॅग आणून द्या. म्हटलं मला साड्या ठेवायला. मी धुंडल्या त्या दुकानात, काही भेटल्या नाही, तर मी तिला ह्या अशा आणून दिल्या. डायरेक्ट ही 70 रुपयाला एक. तर एका याच्यामध्ये भरपूर साड्या बसल्या बघा. काही याच्यात ठेवलेल्या आहे, काही याच्यात ठेवलेल्या आहे साड्या. ही माझी पर्स आहे बघा, मी अशी साईडला ठेवून देत असते रिकामी करून, कुठं जायचं असलं ना. हा ही माझ्या मम्मीने दिलेली बघा, मला देऊन आणलेली आहे. बरोबर. इकडे ठेवून दिली मी अशी. तर व्यवस्थित आहे. खाली बघा ना. हे माझे टॉप आहे गोल. अच्छा. हे माझ्या लॅगीज ओढणे आहे. हा. आणि याच्यामध्ये नवीन गाऊन आहे 2 मी जे ठेवून दिले नंतर मला लागल ना. हे असे डब्बे आणले काल. हा हे डब्बे पण आणले, याच्यातून भरपूर सामान बसतंय. 5 नाही अर्धा डझन डबे आणले मी. 6 डबे आणले. तर हे काढ बरं थोडस. मी सांगतो त्याला. हे बघा ह्या डब्यात काय काय ठेवलेले मी. हा तर हे बघा, हे असे डबे तिला 6 आणून दिले मी. तर याच्यात चिल्लर सामान ठेवता येतं, छोट छोट. हरवाचं काम नाही, इकडं तिकडं पाडाचं काम नाही. चिल्लर नाही, त्याच्यामध्ये माझं मेकअपचं सामान आहे बघा. उघड. याच्यामध्ये सगळं ज्वेलरी माझ्या. हे बघा अशा. हा हे बघा ह्या साडी पिना आहे, ह्या अशा सगळ्या आहे. या ठुशा, ह्या ठुशा वगैरे सोनूच्या मम्मीला गिफ्ट आल्या होत्या. मी घेतलेलं नाही बरं एवढं आहे. नाही घेतलेलं नाही. एवढं मागच मी घेत नाही. बघा हे हार. बरोबर आहे. पोथाच्या डब्या, कानातले असे ठेवते मी याच्यात पूर्ण ज्वेलरी. मग आणि हा डब्बा आहे ना, याच्यात गंगावन. हे बघा गंगावन आहे. पुन्हा ते क्लचर आहे लावायचे, रबर आहे, सगळं म्हणजे आंबाड्याचं केसाचं सगळं सामान याच्यामध्ये आहे माझं. अच्छा. केसाला मेकअप करायचा असलं तेव्हा.
थांबा मला चांगलं ठेवून देऊ द्या, परत राडा होतो. असे 2 आहे, हे 2 डब्बे आहे बघा. हा एक डब्बा आहे ना, याच्यात माझ्या 3 घड्याळी आहे. हा घालत तर काही नाही आणि तिला टाइम समजत नाही. ते टिपके टिपके असले का तर मला टाइम नाही समजत. याच्यामध्ये हा कंबर पट्टा आहे बघा, आणि याच्यामध्ये पण असंच मेकअपचं सामान आहे सगळं भारी भारी. हा तर मग मी त्याला असं ठेवलेलं आहे. आता 3 डब्बे, त्याच्यानंतर हा डब्बा, त्याच्यानंतर हे. तर हे असं ठेवून दिलं तिथं, साड्या खराब बी व्हायचं काम नाही आणि पाडायचं बी काम नाही. हे बघा, हे पण दाखवते मी त्याला काय ठेवलेले. हा हे शनी शिंगणापूरचे फोटो आहे. हे जे माणूस आहे ह्यो आपला फॉलोअर आहे, तर त्यांनी हा फोटो आम्हाला फ्रीमध्ये काढून गिफ्ट दिला ताबडतोब आणि तिथल्या तिथं देऊन टाकला होता. शिर्डीतलं नाही, नाही शनी शिंगणापूरचं. हा हे बघा, आम्ही आणि कर्णपुऱ्यात काढले होते. आम्ही हे कर्णपुऱ्यात फोटो काढले होते ह्या नवरात्रात. हे सोन्याचा आहे. हा सोनूच्या पप्पाचा माझा आहे. हा बघा, हा परत सोनूचा आहे तलवार घेऊन. हा परत सोनूचा, माझा आणि सोनूच्या पप्पाचा आहे बघा. आणि हा सोनूच्या पप्पाचा माझा आहे. आणि हा पण सोनूच्या पप्पाचा माझा आहे. याच्यात जास्त दात दिसेल, काही नाही होत, दिसू दे. आनंदी तर दिसते ना दात दिसल्यावर. असे चुरगारा मुरगारा होते ना, म्हणून मी असे उभा करून ठेवलेले एका साईडला. माझी पर्स आहे बघा. तर असं लावलं पाहिजे ना व्यवस्थित. चला ठेवून द्या. आता माझं कपाट काढा. आता हा सोनूच्या पप्पाचा कप्पा आहे. हे सोनूच्या पप्पाच्या जीनचे पॅन्ट. हा हे शर्ट जे मला आता इस्त्री करायचे थोडे थोडे. इथं बेल्ट आहे त्यांचा, हे बघा, त्यांना लागतं बेल्ट. त्यांना हे नेल कटर सापडत नाही, त्यांचं कड, त्यांचा पेन आणि त्यांचं ते काळं केसाला लावायचं. हे असं ठेवलेलं इथं. या लॉकर मध्ये आमचं सामान आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू. हा सगळ्या, कॅमेरा सगळं. कॅमेरा बी मी पाहिलं ना, पत्रकारिता करत होतो ना. दाखवू त्यांना तू आहे का कॅमेरा? आहे ना, हे बघ. हा उघड त्याला. पण सोनू का मी टाकून देत होते, पण सोनू का नाही कंपनीचा कॅमेरा टाकून नको देऊ म्हणे. कोणती कंपनी असेल ते खराब झाला आता तसाच पडू. हे बघा, यानं फोटो काढायचो त्यावेळेस. आम्ही देवाला पण गेलो, त्याच्यातच काढले होते फोटो. एक बॅग तो मला दिली वाटते अशी. याच्यामध्ये सोनूच्या बाप्पाची शेरवानी ते ठेवले. अच्छा. आणि याच्यावरती टी शर्ट आहे बघा, बाहेर जायचे. हे जे कपडे दिसू राहिले ना तुम्हाला मंडळी, याच्यातले लय तर लय 50% विकत घ्यायला असेल. मी अजून बी दुसऱ्याचे कपडे घालतो. नाही आई जास्त विकत घेतच नाही सोनूच्या पप्पा. आता घ्यायला लागलो विकत, नाही तर मधले बरेच वर्ष मी दुसऱ्याचे कपडे घातले आणि याच्यात पण अर्धे कपडे तेच दुसऱ्याचेच. तर काही अपमान वाटत नाही. आणि हे बघा, खाली त्यांचे नाईट पॅन्ट, टी शर्ट आणि बनियान वगैरे त्यांचे छोटे कपडे. हा आता सोनूचा आहे. सोनूचा कप्पा पहा आता तुम्ही. तो पर्स काय करू आले सोनूच्या याच्यात? एकच एवढीच. हे सोनूचे शेरवानी बघा. हा. आणि याच्यामध्ये ना ते बालाजीला गेलो होतो ना मी, त्या लुंगी आणि टी शर्ट आहे दोघांचे, सोनूच्या पप्पाचे आणि सोनूचे. जर आता परत गेलो तर हेच घेऊन जायचं, परत कशाला नवीन घ्यायचे तिथं. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये ना छोटे कपडे त्याचे लहानपणीचे, मग ते तसेच ठेवलेले. आणि हे त्याचे पॅन्ट टी शर्ट. आणि याच्यामध्ये ना आता मी काय करेल, हा माझा कप्पा करून घेतलेला आहे मी. म्हणजे इथं माझा सगळा हिशोब राहणार आहे आता आजपासून. हे माझ्या वया आहे आता लिहायच्या. काय हिशोब लिहित त्याच्यात? पैसे आले गेलेले लिहिणारे मी सगळं. हे बघ, याच्यात माझे चिल्लर पैसे राहते असं ठेवते मी. हे बघ, डायऱ्या डुऱ्या आणि कुबेर यंत्र ठेवायला सांगेल, जिथं पैसे राहते मी असं ठेवलेले. मग मस्त इथं फक्त हिशेबच राहणार आहे बरं, पैसे नाही. नाही तर एखादा चोर पाहायचा आणि यायचं ते खोलायला राहत. परत खाली टी शर्ट आणि तेच आहे त्याचे. आणि त्याच्या खाली आमचं महालक्ष्मीचं डेकोरेशनचं सामान आहे. तर असं आवरून घेतलं ती ना, एकदम सुटसुटीत आहे. काहीच असं अडचण वगैरे आहे का नाही? काहीच नाही. आणि पडासारखं बी काहीच नाही, एकदम सुटेबल. हा. पण तुम्हाला माहिती का, त्याच्या आदल्या दिवशी घ्या कपाटाची अशी अवस्था होती की मी कपाट जर उघडलं, मी किंवा सोनूज पप्पानी किंवा सोनू सगळं खाली पडायचं. कारण की मला थकल्यासारखं व्हायचं. ते मी आवरलंच नाही. ते 1 महिना माझ्या सगळ्या कपड्यामध्ये राडा होता.
आणि आता मग एकदम भारी. आता हे दाखवाच राहिलं ना. हा हे खाली आहे बा 2. हे 2 ड्रॉप आहे बघा. हा हा पहिला ड्रॉप. याच्यामध्ये बघा मी किती छान ठेवते. याच्यात शाली रुमाल आले सोनूज पप्पाला आलेले रुमाल आहे सगळे. हा हे शॉली आहे. परत हे ब्लाऊज पीस आहे माझे. हे शॉली आहे. त्यांना टॉवेल येत्या. ह्या टोप्या आहे. हा परत हे लावून घेते. हा दुसरा कप्पा. याच्यात काय आता याच्यामध्ये मोठ्या मोठ्या शॉली आलेल्या आहेत याला इकडच्या. आणि तुम्ही म्हणत असं नाही एवढ्या शाली कुठून जमा झाल्या तर आम्ही कुठं बी गेलो तर आम्हाला सत्काराच्या त्या सत्कार करते. हा ते ड्रेस आलेले आहे त्यांना रील स्टार म्हणून आहे ना. हा या पण टॉयली सगळं टॉवेल आहे त्यांच्या या. हा ह्या सगळ्या आम्ही व्हिडिओ बनवायला लागल्याच नंतर जे बरं पहिलं काहीच नव्हतं आमच्या घरात. तर मी माहिती का एकदम एवढी शॉल एवढ्या शॉली पासून एवढी मग नंतर अशी एवढी हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या ठेवते. हा 3 ठिकाणी 3 ठेवलेले आहे. आणि हे माझे ब्लाऊज पीस जे कोणी आलं गेलं ताई कुठं आपल्या घरी त्यांना द्यायला तर असं ठेवते बघा. मी चांगली ठेवते ना. हो मला राडा आवडतच नाही. तो असं सुटसुटीत ठेवलेलं आहे. आणि हे एक वर्ग थोडं दिसतंय ना तुम्हाला. कोणतं हे त्याच्यामध्ये सगळं फ्रेम आहे. या सगळ्या फ्रेम आलेलं आहे. याच्यात तरी बी समजा 20 फ्रेम आहे. 20 फ्रेम आहे. आणि एक 10-20 आम्ही वाटल्या. हा कारण याच्यातल्याच देतो आम्ही कुठं जायचं असलं तर. हा म्हणजे कुठं लग्नाला गेलो काही कार्यक्रमाला गेलो की एक फ्रेम काढायची ज्याच्यावर नाव घेऊन नाव असतं ते पण कारण घे बघा जरी आम्हाला आलेले पण किती सासून ठेवणारे घरात त्या तशाच आहे ना पडेल. तर मग आम्ही त्याच देतो. आणि काही बाकीचे गिफ्ट आले तर मला आवडले तर मी ते काढते. हा बाकीची बी येत राहते काही बी. हा बरेच येते. मला आता चौरंग आला तो याचा पूजेसाठी. बरोबर आहे. असे भरपूर वॉटर बॉटल आबो कुठं काही काही येत राहतं. पण ते आम्ही मग आम्हाला पैसे लागत नाही ना. जे गरजेचं वाटलं ते मी काढते. जे नसलं मग त्याला मॅश पॅक करून ठेवून देते. वरती माझं सगळं राडा जरी दिसत असेल तुम्हाला पण पॅक करून ठेवलेलं आहे बरं का. तिकडचे जे 2 बॅग आहे सोनूज पप्पा वरती त्याच्यात आमचे हिवाळ्याचे दोघांचे तिघांचे कपडे स्वेटर वगैरे ते. आणि तुम्हाला आता काही दिवसांना ह्या अशा थैल्या घरात काही दिसणार नाही. कारण हे बाहेरची एक खोलीचं काम आमचं 15-1 दिवसांना चालू होईल. हे वाटा पारपीट करेल दिसू राहील ना. तर मग या थैल्या आम्ही व्यवस्थित लावू. आता एकच खोली तरी मी असं ठेवते मी त्याच्यामध्ये. हा आणि ह्याच्या 2 तुम्हाला पाठीमाग बॉक्स दिसते. याच्याविषयी लय कमेंट येते की 2-2 बॉक्स नाही आम्ही काही 2 आणि सरकारी योजनेचा गैरफायदा घेतला. ते काय झालं हिचं येईन का नाही हिला माहित नव्हतं. मला गॅरंटीच नव्हती. कारण मग हिच्या मम्मीनं हिला दिला एक सेट. आणि हा पण आला तर 2 झाले ते. 2 झालेले. तर संभाजीनगरला सगळ्यांना दोघांना नवरा बायकोला 2 आलेले. ज्याची त्याची सेपरेट आलेले. आणि आमच्या इकडे जोडीमध्ये 1 आलेलं आहे. तर माझ्या मम्मीला पण आला होता आणि माझ्या वडिलाला पण आला होता. तर मग एक त्यांनी ठेवला आणि एक मला देऊन टाकला. म्हणे तुला येतो घेऊन जाय. मग मी रक्षाबंधनाच्या वेळेस आणला तो माझा आत्ता भेटलेला आहे. तर आम्ही की डबल त्याचा फायदा घेतलेला नाही बरं का. तर मंडळी व्हिडिओ खूप मोठा होतोय आजचा. तर माझं कपाट कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. हो तर चला धन्यवाद. बाय.